एक खूप मोठा व्यापारी असतो आणि तो व्यापारी एका खेड्यागावामध्ये जमीन खरेदी करायसाठी जात असतो आणि जाता जाता त्या व्यापाऱ्याला जाण्यासाठी एक नदी ओलांडावी लागते. नदी खूप मोठी असल्यामुळं त्या व्यापाऱ्याला जहाजाने जावं लागते. आणि ज्यावेळेस तो जहाजाने जातो व्यापारी, त्यावेळेस त्या जहाजाच्या मालकाला सांगतो, की "मी खूप मोठा माणूस आहे. मला 2-3 दिवसा मिळून एकदा फोटो येतो म्हणे पेपरवर." तो मालक सांगू लागला, "मला काही वाचता लिहिता येत नाही आणि पेपर काय मला तेही माहीत नाही." पुन्हा मग थोडा जहाज पुढे जातो आणि तो पुन्हा व्यापारी सांगू लागतो, की म्हणे मला या गावामध्ये मोठी फॅक्टरी टाकायची आहे. पुन्हा तो जहाजाचा मालक म्हणतो, "मला फॅक्टरी काय तेही माहीत नाही." नंतर ते जहाज एका दगडाला टक्कर लागते आणि जहाज पलटी मारला जातो. पलटी झाल्यानंतर तो बिझनेसमॅन व्यापारी खाली पडतो आणि तो मग ते मोठा-मोठा ओरडू लागतो, की "मला वाचवा, वाचवा." त्यानंतर तो जहाजाचा मालक सांगतो, "म्हणजे तुला पोहता येत नाही, मग अशा जीवनाचा काही फायदा नाही आहे." सांगायचं तात्पर्य इतकंच आहे, की कोणालाही तुच्छ लेखू नये आणि कोणालाही कोणापेक्षा कमी समजू नये. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने बरोबर आहे.